लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या ईव्हीएम होत्या असा सवाल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना केलाय। जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम असा हल्लाबोल त्यांनी केला। यावेळी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य ईव्हीएमलाच दोष देण्यात जाईल असा हल्लाबोलही त्यांनी राज ठाकरेंवर केलाय। लोकसभेत कोणत्या ईव्हीएम होत्या, जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम, किती दिवस असं चालणार? मला वाटतं थोडं तरी आत्मपरीक्षण करा, नाहीतर असेच त्या ठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य हे ईव्हीएमला दोष देण्यात जाईल। दरम्यान किती दिवस पराजयासाठी कारण शोधणार असा सवाल भाजपच्या केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंना केलाय। तर मेळाव्यातून राज ठाकरेंनी जे सादरीकरण केलं त्यावर बोलताना केशव उपाध्ये यांनी ही माहिती निवडणूक आयोगाला तसंच न्यायालयात दिली का किंवा का नाही दिली असा सवालही केलाय। तर जनता तुम्हाला का नाकारते याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिलाय। वोट चोरीचं जे सादरीकरण होतं त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं तर खोदा पहा निकला चुहा। कारण इतकं मोठं सगळं सादरीकरण होतं, हे सगळं असं चोरी असू शकते या संभाव्य गृहीतकार होतं। ठोस काही पुरावा होता का? नाही। बरं, हे सगळं घेऊन ते निवडणूक आयोगाकडे का गेले नाहीत? कारण तसं ठोस काहीच नाहीये। दुसरं, हे घेऊन ते न्यायालयात का गेले नाहीत? त्याचं उत्तर नाही। खरं म्हणजे राज ठाकरे जनता वारंवार आपल्याला का नाकारते याचा आत्मचिंतन